मिशन टीईटी 2024 सगळ्यांनी स्वप्न पाहताय की आपल्याला शिक्षक व्हायचे आणि शिक्षक होण्यासाठी आपण सगळेजण या मिशन टीईटी मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहात. ते सिरीजच्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन आपण आपल्या लाईव्ह क्लासचा सुद्धा आपण आमच्या सोबत आनंद घेतो आहात आणि काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासोबत कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत या तुम्हाला आपल्या या रोजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सरांकडनं वेगवेगळ्या टीचर्स कडनं लक्षात येत आहे, हो की नाही? आणि आता जो आपला जो लेक्चर असणार आहे ते आज आपलं लेक्चर असणार आहे मॅथ्सचं. आणि आज आपण शिकणार आहोत डिजिट रूट मेथड. ही मेथड काय असणार आहे, त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचंय, त्याचा यूज तुम्हाला कुठे होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणारच आहेत. पण त्यापूर्वी महत्वाची अनाउन्समेंट काय आहे तर टेस्ट सिरीज बॅच नंबर 2 ऑलमोस्ट आपली फुल होत आलेली आहे. लास्टचे फक्त 20 ऍडमिशन्स बाकी आहेत आणि हे 20 ऍडमिशन्स जे बाकी आहेत त्यांना 12 पर्यंत आज आपण दुपारीपर्यंत सूट दिलेली होती की 499 मध्ये सगळ्यांना प्रवेश मिळणार होता. पण आजचे दुपारचे 12 होऊन गेलेले आहेत, त्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजची जी काही बॅचची जी फीस असणार आहे ती आता 499 न राहता 599 असणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना या 20 सीट मध्ये आपलं ऍडमिशन फिक्स करून घ्यायचं आहे त्यांनी 599 रुपये भरून राम सरांच्या या नंबरवरती पे करायचे, त्यांना स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि आपल्या या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट काय, आपल्याला काय शिकायचे आज डिजिट रूट मेथड. ही मेथड काय आहे हे आपल्याला पाहायचंय. पण त्यापूर्वी आपल्या लास्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो, युनिट प्लेस मेथड. काय शिकलो होतो आपण, युनिट प्लेस मेथड. मला सांगा लास्ट लेक्चर मध्ये आपल्यापैकी किती विद्यार्थी किती शिक्षक जॉईन होता, टीचर्स आपल्यापैकी किती जॉईन होते लास्ट लेक्चर मध्ये ज्यामध्ये आपण शिकलो युनिट प्लेस मेथड. जे टीचर्स जॉईन होते त्यांनी मला एक वेळेस सांगायचे म्हणजे मला रिव्हिजन करता येईल लास्ट लेक्चरचं किंवा मग पुढे जाता येईल. ओके. माझा व्हॉइस आणि ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पण क्लिअर आहे का? माझा आवाज आणि आपला बोर्ड एकदम क्लिअर दिसतोय, ब्लर नाहीये? ओके ओके. बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिली होती युनिट प्लेस मेथड. यामध्ये आपण जे काही आपल्या अंकाच्या एकक स्थानी जो काही आपला अंक असणार आहे त्या अंकाच्या एकक स्थानावरनं आपण त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे हे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण यूज कुठे कुठे केला होता, प्लस मध्ये ज्यावेळेस ऍडिशन करायचं होतं त्यावेळेस आपण ही मेथड यूज केली होती. परत नंतर मायनस करताना म्हणजे सबस्ट्रॅक्शन करताना आपण यूज केलं होतं. परत मल्टिप्लिकेशन करताना आपण ही मेथड यूज केलेली होती. ही मेथड यूज करताना एक ड्रॉबॅक काय असतो तर कधी कधी काय होतं, युनिट प्लेसला एकापेक्षा जास्त ऑप्शन मध्ये तुम्हाला सेमच अंक मिळतो. मग त्यावेळेस तुम्हाला युनिट प्लेस मेथड यूज करता येईल का? आता हे याच्या पण क्वेश्चन ऑप्शन मध्ये एकक स्थानी 3च आहे, या पण ऑप्शन मध्ये एकक स्थानी 3च आहे. मग हा ऑप्शन टिक करायचा की हा ऑप्शन टिक करायचा यामध्ये आपण कन्फ्युजन मध्ये राहतो. मग हे टिक करायचं की हे टिक करायचं हे समजण्यासाठी आपल्याला डिजिट रूट मेथड शिकावी लागते. ही मेथड काय आहे हे आपण पाहणार आहोत. सगळेजण तयार आहोत आजच्या लेक्चर साठी? सगळ्यांनी काय करायचं, पेन आणि वही आपल्या जवळ ठेवायची जेणेकरून तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असणार आहेत ते तुम्हाला फास्ट मध्ये आपल्या वहीमध्ये लिहिता येतील, मेन्शन करता येतील. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी मी सांगणार आहे की तुम्ही या ठिकाणचा स्क्रीनशॉट घ्या त्या ठिकाणी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डाटा कलेक्ट करायचा आहे, जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला शिकायच्या. ठीक आहे. चला करूयात मग आजचा क्लास स्टार्ट. सगळेजण रेडी आहात का? रेडी? आर यू रेडी? यस और नो? आहात रेडी सगळेजण? ओके. रिव्हिजन घ्यायची आहे? ओके चालेल, रिव्हिजन घेऊया 2 मिनिट आपण. चालेल. चला बघूयात आपण युनिट प्लेस मेथड मधलं एखादं आपण काय करूयात क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, जेणेकरून तुमची पण रिव्हिजन होऊन जाईल आणि नंतर आपण डिजिट रूट मेथड अप्लाय करायला शिकूयात. चला क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क खालती आहेत छेदस्थानी 11 गुणवले 17 इक्वल टू 159 आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे, तुमचा आन्सर काय येणार आहे ते तुम्हाला काढायचंय. ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 29,000
734. सेकंड ऑप्शन आहे 29,631. थर्ड ऑप्शन आहे 29,733. आणि चौथा ऑप्शन आहे 29,542. आता ही मेथड अप्लाय करताना आपल्या लक्षात काय ठेवायचे, युनिट प्लेस कडे आपलं लक्ष द्यायचे. काय कुठे लक्ष द्यायचे आपल्याला, युनिट प्लेस. युनिट प्लेस म्हणजे काय, एकक स्थान. आता आता आपण पाहूयात काय करायचे आपल्याला. जे काही आपल्याला जे इक्वेशन दिलेले ते आपल्याला जितकं जास्त वन लाईन मध्ये सिंपल बनवता येईल तितकं सिंपल इक्वेशन आपल्याला वन लाईन मध्ये पहिल्यांदा प्रिपेअर करायचंय. आता बघा, मला या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे हे काढायचंय. त्या ठिकाणी मी घेते वाय. ठीक आहे. आता बघा, हे 11 गुणवले 17 ज्यावेळेस बरोबरच्या चिन्हाच्या इकडच्या बाजूला जातील त्यावेळेस इथं चिन्ह आहे कशाचं, ते आहे डिवाइड मध्ये केले आणि इकडे गेल्यानंतर ते कशामध्ये होतील, मल्टिप्लिकेशन मध्ये जातील. 159 गुणवले 11 गुणवले 17 आता मी करतेय. पण मला एवढा मोठा गुणाकार करण्यामध्ये माझा वेळ घालायचा नाहीये, तर मला कमीत कमी वेळेमध्ये माझा आन्सर मला परीक्षेत टिक करायचंय. तर त्यासाठी मला आता युनिट प्लेस मेथड यूज करायची आहे. या मेथड मध्ये काय करायचे, तुम्हाला प्रत्येक अंकाचा जो शेवटचा अंक असणार आहे, प्रत्येक अंकाच्या शेवटचा अंक जे काही तुम्हाला मध्ये चिन्ह दिलेलं आहे ते चिन्ह गृहीत धरायचंय आणि नंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे. बघा, 9 एक 9 आणि 9 गुणवले 7 किती येतात, 9 7 63, हो की नाही, 63. आता या 63 मध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे, तर 3 हा अंक आहे. बरोबर. आता मला काय करायचंय, माझ्या लक्षात काय आलं की y ची जी काय व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, युनिट प्लेसला किती असणार आहे, 3 हे अंक असणार आहे. मग आता बघा, सगळे ऑप्शन चेक करा, कुठे आहे युनिट प्लेसला 3 अंक, ते तुमचा आन्सर असणार आहे. ओके, वेल डन, करेक्ट. चला, रिव्हिजन झाली. आठवते आता युनिट प्लेस मेथड काय होती, आठवते आता सगळ्यांना युनिट प्लेस मेथड आपण काय शिकलो होतो. क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. चला, आठवते सगळ्यांना, जायचं पुढे मग आता, जायचं, यस नो, बोलायला शिका. क्लासमध्ये बोललंच पाहिजे, मॅथच्या क्लासमध्ये तर 100% बोललं पाहिजे. ओके, लेट्स स्टार्ट. चला मग करूया सुरुवात. मग सुरुवात करूयात डिजिट रूट मेथड. आधी पाहूयात आपण ही मेथड आपली आहे काय नेमकी. डिजिट म्हणजे काय, अंक, बरोबर. रूट म्हणजे काय, मूळ, एखाद्या अंकाचं मूळ. आणि मेथड म्हणजे काय, पद्धत. आता इंग्लिश मधनं काही समजलं नाही, मराठीमध्ये आपण थोडासा विचार करू शकतो की अंकांचं मूळ आणि पद्धत याच्याशी रिलेटेड आपली काहीतरी मेथड असणार आहे. मला सांगा, आपण प्रत्येक जो अंक तयार करतो त्यामध्ये डिजिट आपण कुठपासून वापरतो कुठपर्यंत, डिजिट आपण वापरतो 0 पासून 9 पर्यंत. बरोबर. हे आपले मूळ डिजिट आहेत, यापासूनच आपण आपला कोणताही नंबर क्रिएट करत असतो. करेक्ट. आता याच डिजिट वरती, याच मूळ डिजिट वरती तुम्हाला काम करायला शिकायचंय आणि तुमचा आन्सर कमीत कमीत वेळेत काढायला शिकायचंय. आता समजलं काय, डिजिट रूट मेथड मध्ये 0 आणि 9 पर्यंत हे डिजिट असणार आहेत तुमचे आणि हेच तुम्हाला गृहीत धरून तुमचे आन्सर काढायचे. पण कसे काढायचे ते आपण पाहूयात. ठीक आहे. चला, पहिल्यांदा एक्सप्लेन मी करणार आहे. तुम्हाला काय काय रूल्स अप्लाय करावे लागतात, काय काय लक्षात ठेवावं लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर तुम्ही मला क्वेश्चन सॉल्व्ह करू लागणार आहात. फर्स्ट क्वेश्चन, 5480 5480 अधिक 212. याचं उत्तर सगळ्यांना पटकन येऊन जाईल की याचं प्लस मध्ये केल्यानंतर 5480 मध्ये ज्यावेळेस आपण 212 ऍड करतो त्यावेळेस 5692 हे आपलं आन्सर येतं. हे सगळ्यांना सहज ऍड होईल असं आन्सर आहे, सहज जमेल असं आन्सर आहे. पण जेव्हा विषय येतो मोठ्या मोठ्या कॅल्क्युलेशनचा तेव्हा आपल्याला इतक्या फास्ट जमतं का, नाही जमत. मग आता ही डिजिट रूट मेथड आहे काय, मी तुम्हाला इथं पहिल्यांदा अप्लाय करून दाखवते म्हणजे तुम्हाला मोठ्या स्टेज मध्ये अप्लाय करता येईल. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं या मेथड मध्ये,
जेवढे काही अंक असतील त्यांची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? अंकांची बेरीज करायची आहे. अंकांची काय करायची तुम्हाला? सिंपल बेरीज करायची आहे. बघा, 5 आणि 4 किती होतात? 9 होतात. 9 आणि 8 किती होतात? 8 आणि 8 16. 16 अधिक 1 किती होतो? 17. बरोबर. आता बघा, 212. 212चं काय करा? पूर्ण डिजिटचे ऍडिशन करा. 2 आणि 1 होतो किती? 3. 3 आणि 2 किती होतात? 5 होतात. हो की नाही? आता बघा, हे सिंपल ऍडिशन्स आपल्याला करायचे आहेत, पण आपली डिजिट रूट मेथड जी असणार आहे ती फक्त 0 पासून 9 पर्यंत चालणार आहे. तर आता बघा, 1 आणि 7 हे जे अंक तुमचे आहेत त्या अंकामध्ये 1 पण दिसतोय तुम्हाला आणि 7 पण दिसतोय. आता काय करायचंय? प्रत्येक तुमची ऍडिशन तुम्हाला कुठपर्यंत आणायची? तर एक अंकी संख्येपर्यंत आणायची ही ऍडिशन. ठीक आहे. बघा, या दोन संख्यांचं तुम्ही आणखी ऍडिशन करू शकता का? करू शकता. 1 अधिक 7 किती होतात? 8 होतात. 8 अधिक हे 5 किती होतात? एकूण किती होतील? 8 आणि 5 13. म्हणजेच आता मला सांगा, या 13ला तुम्हाला एकांकी संख्येमध्ये ऍड करायचंय, यांचे ऍडिशन करून तर किती येईल? 1 अधिक 3 बरोबर किती येतात? 4 येतात. बरोबर. आता बघा, इकडचं जे तुमचं डिजिट रूट मेथड आलेला अंक जो आहे तो किती आहे? 4 आहे. DR, डिजिट रूट. ठीक आहे. आता याचं जे उत्तर आहे त्याचा डिजिट रूट किती येतो एक वेळेस आपण चेक करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आपल्याला अप्लाय कसं करायचंय. ठीक आहे. बघा, 5 आणि 6 किती होतात? 11. बरोबर. आणि 11 अधिक 9 किती होतात? 20. 20 आणि 2 किती होतात? 22. म्हणजे इकडच्या डिजिटचं ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन केलं त्यावेळेस किती आलं? 22 आलं. पण आपला 2 अंकी संख्या पाहिजे का? नाही, एक अंकी संख्येमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. बघा आता, 2 अधिक 2 किती होतात? 4 होतात. तर आता बघा, इकडला आलेलं डिजिट रूट किती आहे? 4. इकडचं आलेलं डिजिट रूट किती आहे? 4. दिसतंय सर्वांना सेम? तुम्हाला हे अप्लाय होते की नाही या प्रूफसाठी हे मी पहिलं क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. आपल्याला काय करायचंय? दिलेल्या डिजिटची सिंपल फक्त सम करायची आहे आणि ती सम ती बेरीज आपल्याला या अंकापर्यंत करायची आहे की आपला आन्सर फक्त एक सिंपल आपलं जे असणार आहे ते एक अंकी संख्या असणार आहे. 2 अंकी संख्येपर्यंत आपलं उत्तर जाणार नाही. आपल्या 0 पासून 9 पर्यंत आपला अंक आपण मिळवू शकतो. यापुढे आपल्याला जायचंय का? नाही जायचं. तुम्ही म्हणाल मॅडम आता 10 माझं आन्सर आलं, आता काय करायचं? 1 आणि 0चे ऍडिशन करायचं. किती आली आहे? 1 आली. आता तुमचं आन्सर आलं 24. आता काय करायचं? तर 4 अधिक 2 करायचं. किती येतं? 6. असं तुम्हाला सिंपल एक जो आपला अंक आहे तो फक्त एक अंकी अंक आपल्याला तयार करायचा आहे. मला सांगा, समजतंय का? थोडं थोडं थोडंफार समजते सगळ्यांना काय करायचे आपल्याला याच्यामध्ये? इकडचा आन्सर आणि इकडचा आन्सर सेमच आले का बघा बरं? 4 आले तिकडं पण आणि इकडं पण 4 आले. ओके. परत एक वेळेस एक्सप्लेन करणार आहोतच, पण माझं असं मत आहे की तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जास्त लक्ष द्या, जेणेकरून कमीत कमीत वेळेमध्ये जास्तीत जास्त डाटा मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. ओके. परत तरी पण आपण काय करूयात? परत एक वेळेस एक्सप्लेन करूयात. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय? दिलेल्या अंकांची बेरीज आपल्याला इथपर्यंत आणायची आहे की आपली ती बेरीज एक अंकी संख्येमध्ये आपली येईल. ठीक आहे. आता बघा, 5 4 8 आणि 0 पहिली संख्येमध्ये मी काय केलं? त्या सगळ्या नंबर्सची ऍडिशन केली. किती आली? 17 आली. मग आता 17 ही 2 अंकी संख्या आहे. मला काय पाहिजे? एक अंकी संख्या पाहिजे 0 पासून 9 पर्यंत. मग आता मी 17चा आणखी काय करू शकते? 17ला लहान कसं करू शकते? तर 1 आणि 7ची बेरीज करू शकते. 1 आणि 7ची बेरीज किती येते? 8 येते. आता सिंपल हे 5 जे आहे ते तुम्हाला ऍड करायचे आहेत. मध्ये चिन्ह कशाचं आहे हे लक्षात ठेवायचंय. मनाने काहीच करायचं नाहीये. आता बघा, इथली आपली ऍडिशन आली 8 आणि इथले जो अंक आहे तो किती आहे? 5 आहे. आता आपला काय करायला सांगितली? यांची ऍडिशन करायला सांगितली. 8 आणि 5 ची ऍडिशन करा. किती येते? 13. आता आपला 2 अंकी संख्या पाहिजे का? तर नाही, आपल्याला फक्त आणि फक्त एक अंकी संख्या पाहिजे आहे. तर आता बघा, या 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येमध्ये कन्वर्ट कसं करायचं? तर सिंपल या 2 डिजिटचं काय करायचं? आपल्या प्रत्येक वेळेस ऍडिशन करायचे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 अधिक 3 किती होतात? 4 येतात. मग या प्रश्नाचं उत्तर मी काढलेलं आहे. माझा डिजिट रूट किती आलाय? 4 आलाय. मला हे इकडचं उत्तरच माहित नव्हतं असं मी गृहीत धरते. ठीक आहे.
हे माझं जे ऑप्शन आहे तो माझ्या ऑप्शन मध्ये आहे, माझा आन्सर नाहीये असं मी गृहीत धरते. आता काय करूयात, इकडच्या नंबर्सची ऍडिशन करून पाहूयात. 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 2 22. आता माझं आन्सर आलं, इथली ऍडिशन आली 22. पण मला 2 अंकी संख्या पाहिजे का? तर नाही, मला 1 अंकी संख्या येईपर्यंत ऍडिशन करायची आहे. 2 अधिक 2 किती येतात? 4. तर इकडला पण ऑप्शनचा तुमचा डिजिट रूट किती आला? 4 आला. इकडचा पण किती आला? 4 आला. म्हणजे ही तुमची मेथड अप्लाय होऊ शकते का? तर होऊ शकते. तुम्हाला काय करायचंय, फक्त एका ठिकाणचा डिजिट रूट काढायचंय, बाकीच्या ऑप्शन मध्ये तुमच्या प्रत्येक संख्येचा डिजिट रूट काय येणार आहे ते चेक करायचंय, आणि जे आन्सरचं तुमचं ऑप्शन मध्ये जे तुमचं आन्सर असणार आहे, डिजिट रूट असणार आहे, त्याच क्रमांकाचं ऑप्शन जो आहे तो तुम्हाला परीक्षेत टिक करायचा आहे. एवढं सहज सोपं आहे. ठीक आहे. आता हे झालं आपण ऍडिशन करताना युज केलेला डिजिट रूट. ठीक आहे. काय करायचं, सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट घ्यायचा आपल्या बोर्डचा. चला, ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. त्यापूर्वी सगळ्यांनी एक वेळेस आपला बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. डन. आणि घेतल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन, ओके असं काहीतरी कमेंट करायचंय फास्ट. चला, झालंय, जाऊयात पुढे. चला पाहूयात आपला नेक्स्ट क्वेश्चन. आपण पहिला आता ऍडिशन मध्ये आपला डिजिट रूट अप्लाय कसा होतोय आपण पहिला क्वेश्चन पाहिला. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन पाहूयात, ज्यामध्ये आपण करणार आहोत सबस्ट्रॅक्शन. आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. 5480 वजा 800 सॉरी वजा 212 इक्वल टू किती? सहज सोप्या संख्या तुम्ही डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन करू शकता, वजाबाकी काढू शकता, पण आपल्याला शिकायची आहे डिजिट रूट मेथड, कारण की आपल्याला मोठे मोठे कॅल्क्युलेशन करताना ही मेथड आपल्याला अप्लाय करता आली पाहिजे. बघा, 5480 वजा 212, मला याचा डिजिट रूट काढायचा आहे. काय करावं लागेल, सगळ्यांनी माझ्यासोबत फास्ट काढायचे आपल्या वहीमध्ये. बघा, 5 आणि 4 किती होतात? 9. 9 आणि 8 किती होतात? तर 8 आणि 8 16. 16 अधिक 1 17. आता 17ला मला काय करायचं, एक सिंपल वन लाईन मध्ये एक एक फक्त एक लाईन मध्ये असणारा अंक, असा मला अंक बनवायचा आहे. तर आता बघा, 1 आणि 7ची मला आता काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल. किती येईल? 8 येईल. आता या 8 मध्ये मला काय करायची, ही पुढची जी संख्या आहे ती वजा करायची, हे लक्षात ठेवा. जे मधलं चिन्ह आहे तेच तुम्हाला करायचंय, वेगळं असं काहीच नाही करायचंय. फक्त अंकांची आपला डिजिट रूट काढताना काय करायचंय, तर सम करायची आहे, बेरीज करायची आहे. ठीक आहे. आता बघा, 212. 212 मध्ये असलेले अंक कोणते आहेत? 2 1 2. यांचं काय करा, सिंपल सम करा. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. आता काय करायचंय, 5 हा काय आहे बघा, कसा आहे, 2 अंकी संख्या आहे का एक अंकी संख्या आहे की नाही? आपल्या एक अंकी संख्या पाहिजे. आता काय करा, 8 वजा 5 करा. तुमच्या उत्तराचा डिजिट रूट काय येणार आहे सांगा मला? 3 येईल. करेक्ट. आता तुमचं जे काही उत्तर असणार आहे त्याचं उत्तर काय असणार आहे, त्याचा डिजिट रूट किती असणार आहे, तर 3 असणार आहे. हे लक्षात ठेवा. आता तरी पण आपण पाहूयात, 5480 वजा 212 किती येतात मला सांगा? 5268 येतील. करेक्ट. बघा, 5480 वजा 212, कॅल्क्युलेशन फास्ट झालेच पाहिजेत. 5268 आपलं उत्तर आले. आता ह्याचा डिजिट रूट एक वेळेस चेक करूयात, म्हणजे आपला आन्सर आपण काढताना जे काढतोय ते मेथड आपली बरोबर आहे का, ती अप्लाय होते का, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, 5 आणि 2 किती होतात? 7. 7 आणि 6 किती होतात? 13. 13 आणि 8 किती होतात मला सांगा पटकन? 13 अधिक 8 21. आता बघा, या 21चा तुम्हाला काय करायचं आहे, डिजिट रूट. 2 अंकी संख्या पाहिजे का? नाही, एक अंकी संख्या. 2 अधिक 1 किती येतो? 3 येतो. आपला इकडला डिजिट रूट किती आला आन्सरचा? बघा, 3च आला का? इकडचा किती आहे? 3च आहे का? म्हणजे अप्लाय होतो का सबस्ट्रॅक्शन मध्ये डिजिट रूट? तर हो, आपला डिजिट रूट मेथड ही सबस्ट्रॅक्शन मध्ये, वजाबाकी मध्ये सुद्धा अप्लाय करता येते. समजलं सगळ्यांना? ओके, वेल डन, करेक्ट. चला, एक वेळ स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन पुढे जाऊयात आपण. आपल्याला खूप काही शिकायचे आज, फास्ट.
तर आवाज गेला होता का माझा पूर्ण? हा मॅडम. ओके. आवाज येतो माझा क्लिअर? येतो येतो. ओके, चालेल. चला बघा, आता आपल्या मल्टिप्लिकेशन मध्ये डिजिट रूट कसा अप्लाय करायचे हे आपण शिकतोय. ठीक आहे. आता बघा, 5 आणि 4 किती आले? 9. 9 आणि 8 किती झाले? 17. आपला 2 अंकी संख्या पाहिजे का? नाही. 1 अंकी संख्या पाहिजे. तर मग काय करावं लागेल? 1 + 7 ची सुद्धा आपल्याला ऍडिशन करावी लागेल. किती आली ऍडिशन? 8 आली. आता काय करायचंय? याचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. जे दिलंय तेच तुम्हाला करायचंय, वेगळं असं काहीच नाही करायचंय. ठीक आहे. बघा, 2 + 1 3, 3 आणि 2 5. ठीक आहे. 8 पंचे किती होतात? 40 होतात. पण आपल्या 2 अंकी संख्या पाहिजे का? तर नाही. डिजिट रूट मध्ये आपल्या 0 पासून 9 पर्यंतच आपल्या संख्या पाहिजेत आणि 1 अंकी संख्या पाहिजे. ठीक आहे. 0 आणि 4 ची काय करावी लागेल? ऍडिशन करावी लागेल. करा ऍडिशन. 0 + 4 किती येतात बघा, आणि 4 + 0 किती येतात ते पहा. किती येतात? 4च येतात. हो की नाही? आता बघा, इकडची संख्या बघा, याचा डिजिट रूट किती येतो मला सांगा बरं. चला, इकडच्या संख्येचा डिजिट रूट किती येतो मला ते सांगायचं सगळ्यांनी. चला, 5. डू इट फास्ट. ओके, फाईन, करेक्ट मॅम, करेक्ट. म्हणजेच इकडच्या संख्येचा तुमचा डिजिट रूट सुद्धा 4च आहे. एक वेळेस चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला गुणाकार करताना सुद्धा हीच मेथड यूज करायची आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण मायनस करायचंय, आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय, ऍडिशन करायचंय, पर्सेंटेज काढायचंय, वर्ग काढायचे, स्क्वेअर काढायचा आहे, स्क्वेअरचा गुणाकार करायचा आहे, स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. मेथड कोणतीही असू द्या, तुम्हाला एक तर डिजिट रूट मेथड अप्लाय करायची आहे, नाहीतर युनिट प्लेस मेथड. या दोनच मेथड अप्लाय करायच्या आहेत. मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स करत बसू नका. कृपया त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालू नका, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि आपल्याला प्रिपरेशन आपलं करायचंय स्मार्टली. ओके, चला जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपण शिकला आता मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा आपला डिजिट रूट मेथड अप्लाय होते. ठीक आहे. आता थोडस पुढे जाऊयात. आपण पाहूयात आता याच्यामध्ये रूल्स काय आहेत. ठीक आहे. चला, ही मेथड अप्लाय करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता येतील आणि काय करता येईल हे आपण थोडक्यात लिहून घेऊया. ठीक आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत आपल्या हातामध्ये वही असेल तर लिहून घ्यायचे. ठीक आहे. ऍडिशन असं टाकायचंय, नंतर लिहायचे डिजिट रूट. मला तुम्हाला सांगायचे की डिजिट रूट ज्यावेळेस 9 ही संख्या येते त्यावेळेस काय होतं. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस मी 9 मध्ये 1 ऍड करते, किती उत्तर आलं? 10 आलं. डिजिट रूट किती आला? 1 + 0 1. बरोबर. आता बघा, 9 मध्ये मी 2 ऍड केले. ठीक आहे. 9 + 2 किती येतात? 11. डिजिट रूट किती आला तुमचा? 2. परत बघा, 9 + 3 पहा किती येतात सांगा मला. 9 + 3 12. तुमचा डिजिट रूट किती आला? 2 + 1 3. 9 + 4 करा, किती आले तुमचं सम? आली 13. 13चा डिजिट रूट काढा, किती आलं? 3 + 1 बरोबर 4. 9 + 5 पहा किती येतात? 14. 14चा डिजिट रूट काय येतो? तर 5. 9 + 6 बरोबर येतात किती? 15. 15चा डिजिट रूट येतोय किती? 6. मी तुम्हाला हा 9चा पाडा 9 मध्येच काय ऍड करून दाखवतेय. तर मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बघा, तुम्ही काय केलं इथं? 9 मध्ये 1 ऍड करून पाहिला, किती आला तुमचं उत्तर? 1च आलं. ठीक आहे. 9 मध्ये 2 ऍड करून पाहिला, उत्तर किती आलं? 2च आलं. 9 मध्ये 3 ऍड करून पाहिला, उत्तर किती आलं? 3च आलं. 9 मध्ये 4 ऍड करून पाहिला, उत्तर किती आलं? 4च आलंय. म्हणजे या 9 ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसतेय का? 1 ऍड केला, डिजिट रूट 1च येतोय. 2 ऍड केला की 2च येतोय. 9 मध्ये फक्त, बर का, मी सांगतेय परत एकदा, 9च फक्त सांगतेय मी आता. 9 मध्ये तुम्ही कोणतीही संख्या ऍड करा, तुमचा डिजिट रूट तीच मेथड, तोच अंक येणार आहे. त्यामुळे खालती लिहून घ्यायचंय IMP. इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? तर 9 म्हणजेच 0. बघा, तुम्ही 9 मध्ये किती ऍड करा किंवा कोणत्याही संख्येमध्ये 9 किती वेळेस ऍड करा, तुमचा डिजिट रूट आहे की नाही, जी संख्या तुम्ही इकडची ऍड करताय तीच येणार आहे. 9 किती वेळेस पण ऍड केलं तरी पण त्याची व्हॅल्यू तुमच्या डिजिट रूट मध्ये कायम 0च येत आहे. ठीक आहे. हे इथनं आपण पाहिले. इम्पॉर्टंट बघा काय मग? 0. 9 म्हणजेच 0. 9 म्हणजेच 0, कारण त्याला काही व्हॅल्यूच तुम्हाला दिसत नाहीये त्याची डिजिट रूट मध्ये. आणि आणि 0 म्हणजेच 9. 0 9ला कन्सिडर करा किंवा 0ला 9 कन्सिडर करा, दोन्ही पण सेमच आहे. 0 म्हणजेच
9. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही लिहून घ्यायची आपल्या वहीमध्ये, की ऍडिशन करताना डिजिट रूट, आता DR असं लिहिते, याचा अर्थ काय? डिजिट रूट. 9 आल्यास ऍडिशन करताना डिजिट रूट 9 आल्यास त्याला 0 कन्सिडर करा. त्याला काय कन्सिडर करायचे? आपल्याला 0 कन्सिडर करायचे. त्याला 0 कन्सिडर करा. आपलं जर ऍडिशन करताना आपला डिजिट रूट आला 9, तर तुम्हाला सिंपल काय करायचे? त्याला 0 कन्सिडर करायचे, कारण 9 म्हणजे 0 आणि 0 म्हणजेच 9. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहे. जायचं पुढं. हा एक रूल आहे, ही एक गोष्ट आहे. तुम्हाला काय करायचंय मग आता, ज्यावेळेस तुमचे अंक काहीही दिले जातील की नाही, त्यामध्ये जर 9 असेल, ठीक आहे, अंकांमध्ये समजा 9 आहे, ठीक आहे, हा अंक आहे 5921. आता 5921 मध्ये तुम्हाला 9 अंक दिसतोय की नाही, या 9 ला काय करा? इग्नोर करून टाका. त्याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग कशाला गृहीत धरायचे? त्याला धरायचंच नाही. 9 दिसतोय तिथं काय करा? कन्सिडर करू नका. त्याला ऍड करायचं सोडून द्या, कारण त्याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग आता बाकीच्या संख्येचे ऍडिशन करून पहा. 5 आणि 2 7, 7 आणि 1 किती होतो? 8 होतो. बघा, तुम्ही 9 ला पण कन्सिडर करून पाहू शकता. तुमचा डिजिट रूट किती येणार आहे? 8च येणार आहे. बघा एक वेळेस चेक करून. 5 आणि 4 14, 14 आणि 2 16, 16 अधिक 1 17, 17 म्हणजे किती? तुमचा डिजिट रूट आलाय परत 8. आलाय का? मी काय सांगते, लक्षात आलं सगळ्यांच्या? 9 ची व्हॅल्यू, डिजिट रूट तुमचा 9 ज्यावेळेस येतो, त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन मध्ये काय करायचे? त्याला 0 कन्सिडर करायचंय. किंवा ज्यावेळेस तुमच्या संख्येमध्ये 9 येणार आहे, त्याला सिंपली काय करायचंय? तुम्हाला इग्नोर करायचंय किंवा त्याची व्हॅल्यू 0 अशी कन्सिडर करायची आहे. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन थोडे फास्ट होतील आणि वेळ पण वाचेल. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या पटकन, पुढे जाऊयात आपण. चला, आणखी एक मला महत्वाचा रूल तुम्हाला सांगायचा आहे, आणि नंतर आपल्याला जायचंय आपल्या मेन क्वेश्चन कडे. चला डन, जाऊयात पुढे. ओके, चला लक्षात काय ठेवायचंय? 9 ची व्हॅल्यू किती आहे? 0. ऍडिशन जर 9 आली तर किती कन्सिडर करायची? 0 कन्सिडर करायची आहे ऍडिशन. 9 ला व्हॅल्यू किती? इथं 0 आहे डिजिट रूट मध्ये. आता आणखी एक मला रूल तुम्हाला सांगायचा आहे. बघा, एक संख्या आहे 5482 वजा 212. मला सांगा याचा डिजिट रूट किती येतो? चेक करा. चला, 5482 वजा 212. मॅम टॉपिक झाल्यावर प्लीज एकदा एक्झाम्पल युनिट प्लेस मेथड घ्या. ओके चालेल, घेऊयात. चला आधी मला याचा आन्सर करा. 5482 वजा 212 याचा डिजिट रूट किती येतो? पटकन 5. 1 मिनिटाच्या आत आपला आन्सर आलंच पाहिजे. ओके बर, चला चेक करा. बर ठीक आहे, बघूयात. वजामध्ये आपल्याला आन्सर काढायचंय का नाही, आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला एक रूल सांगायचंय, त्यासाठीच हा क्वेश्चन घेतलाय मी. ठीक आहे, बघा 5482 मध्ये असलेल्या संख्या पाहूयात. 5 आणि 4 किती झाले? 9 झाले. मॅडमनी काय सांगितले? 9 ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग 5 आणि 4 ला कन्सिडर करायची गरज आहे का? तुमचा इथं 9 झाला की नाही तयार? मग 9 ला काय करा? इग्नोर करा, सोडून द्या, 0 कन्सिडर करा. ठीक आहे, आता मग या 5 ला 4चं कॅल्क्युलेशन करूच नका. 8 अधिक 2 किती येतात? 10 येतात. 10 ची व्हॅल्यू किती आहे? 1. करेक्ट. आता बघा 212. 212 मध्ये संख्यांची ऍडिशन करा. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. आता बघा, प्लस मधनं तुम्ही केली संख्या, वजा ऍड केली, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल, हो की नाही? आणि बघा 5 मधून 1 कापला गेल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे मला सांगा? -4 येणार आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागणार आहे. आपलं उत्तर आपल्या मायनस मध्ये जमतं का डिजिट रूट मध्ये? तर त्याचं उत्तर आहे नाही. आता एक रूल लिहून घ्या. सबट्रॅक्शन करताना सबट्रॅक्शन करताना सबट्रॅक्शन करताना डिजिट रूट 0 किंवा मायनस मध्ये, जसा की इथं मायनस मध्ये आला, ठीक आहे, मायनस आला तर
त्यामध्ये +9 करा. म्हणजेच आता बघा आपल्याला इथं काय करायचंय, ठीक आहे. आता बघा -4 अधिक काय करायचे तुम्हाला इथं +9 करायचे. +9 वरती लिहू का तुम्हाला, खालती म्हणजे रूल तुमचा व्यवस्थित राहील. चला इथं बघा, बरोबर आपल्याला काय करायचं, ऍड किती करायचे आता +9 करायचे आपल्या रूल नुसार. आता मला सांगा -4 +9 किती येतात. -4 +9 = 5. करेक्ट. म्हणजेच आता आपला डिजिट रूट या संख्येचा किती असणार आहे, 5 असणार आहे. ऐक वेळेस तरी आपण चेक करा तुमचा आन्सर असंच येतं का, हा रूल पण अप्लाय होतो का आपण पाहूया. ठीक आहे, 5482 वजा 212 करा, तुमचं उत्तर येईल 5270. करेक्ट का, 5270. आणि 5270 चा डिजिट रूट चेक करा तर त्याचा उत्तर येईल बघा 7. आणि हे 2 किती झाले, 9 झाले. 9 ला कन्सिडर करायचंय नाही करायचंय, 5. बघा डिजिट रूट इथला किती आला, 5. इथला किती आला, 5. म्हणजेच तुम्हाला ज्यावेळेस मायनस मध्ये आन्सर येणार आहे त्यावेळेस काय करायचंय, +9 करायचं आहे. किंवा तुमचा डिजिट रूट ज्यावेळेस सबट्रॅक्शन करताना 0 येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, +9 करायचं आहे. 9 ला सबट्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आहे 9 ला, आपण ज्यावेळेस वजाबाकी करू त्यावेळेस व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. जाऊयात आपल्या मेन क्वेश्चन कडे. ओके चलो, आता हे अप्लाय करायला शिकायचे बरं का आपल्याला. पर्सेंटेज मध्ये सुद्धा महत्वाचं म्हणजे अप्लाय करता येतो. पर्सेंटेज चॅप्टर भरपूर विद्यार्थ्यांना, भरपूर शिक्षकांना अवघड वाटतो, हो की नाही. पहिला क्वेश्चन आहे 5642 वजा 2874 वजा 1787 आणि तुमचा फर्स्ट ऑप्शन आहे 981, सेकंड ऑप्शन आहे 881. प्रत्येक ऑप्शनचा तुम्हाला डिजिट रूट चेक करायचा हे लक्षात ठेवा. चला आन्सर तुम्ही काढणार आहात, मॅडम सांगणार नाहीयेत. चला फर्स्ट पटकन लवकर करा. आणि चौथा ऑप्शन आहे 1081. चला आधी चेक काय करायचंय, याचा डिजिट रूट काय येतो ते चेक करा. आणि यानंतर ऑप्शन मध्ये कोणत्या संख्येचा तोच डिजिट रूट येतो तो ऑप्शन मला सांगायचा आहे. ठीक आहे, चला ऑप्शन दिसत नाही. ओके जस्ट अ मिनिट. आता दिसतोय, चला आता दिसेल व्यवस्थित. ओके चला आन्सर सांगा मला. डिजिट रूट मेथडनी जायचंय तुम्हाला. कॅल्क्युलेटर वरती आन्सर करू नका, आपल्याला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर कोणी युज करू देणार नाहीये. चला चेक करा पटकन, सगळ्यांकडनं मला आन्सर अपेक्षित आहे. डिजिट रूट किती येतो ते सांगू नका आता मला, प्रत्येक ऑप्शनचा डिजिट रूट चेक करा आणि कोणता ऑप्शन तुमचा करेक्ट येणार आहे मला ते सांगा. ओके वेल डन, करेक्ट. करेक्ट मॅम, करेक्ट सर, करेक्ट. बघा आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, 5 आणि आपल्या मॅडमनी काय सांगितलंय, ज्यावेळेस 9 येईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल, हो की नाही. आता बघा 5 आणि 4, 5 आणि 4 किती झाले, 9 झाले. 5 आणि 4 किती होतात, 9. 9 ची व्हॅल्यू 0, कन्सिडर करायचं का, नाही कन्सिडर करायचं. 6 आणि 2 8 वजा 8 आणि 2 किती होतात, 10. 10 आणि 7 17. 17 आणि 4 21. 21 म्हणजे किती, 3. बरोबर. आता बघा पुढचा 7, हा 8 आणि हा एक 9. 9 कन्सिडर करायचा आहे, नाही कन्सिडर करायचा आहे. 7 आणि 7 14. 14 म्हणजेच किती, 5. आता काय करायचे आपल्याला, जे दिलंय ते करून पाहायचे. ठीक आहे, 8 आणि 3 किती होतात बघा बरं, वजाबाकी मला सांगा चला लवकर. 0 येते का वजाबाकी तुमची पण, येत नसेल तर मग अवघड आहे. 0 असल्यानंतर काय करायचे आपल्याला, मध्ये ऍड किती करायचे, लक्षात ठेवा. जर आपला डिजिट रूट 0 आला तर त्यामध्ये आपल्याला +9 करायचे आहेत. सबस्ट्रॅक्शन करताना जर डिजिट रूट आपला 0 आला तर आपल्याला ऍड किती करायचे, 9 करायचे. म्हणजे आपला आता डिजिट रूट किती असणार आहे, 9 असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 9 म्हणजे 0 आणि 0 म्हणजे 9, दोन्ही पैकी कोणतेही लक्षात ठेवू शकता. चला
बघा 8 आणि सॉरी हा 9 कन्सिडर केला आणि इथला डिजिट रूट किती येईल 9 शून्य शून्य म्हणजेच काय 9. सेकंड मध्ये चेक करा 8 आणि 1 किती झाला 9 आणि उरलेला आपला 8 डिजिट रूट किती आला सेकंड ऑप्शनचा 8. थर्ड ऑप्शन पहा 8 अधिक 1 किती झाले 9 डिजिट रूट किती आला 7. आता बघा 8 आणि 1 किती झाले 9 डिजिट रूट किती आला आता उरलेली संख्या 1. पहिल्या संख्येचा डिजिट रूट आलाय 0 किंवा 9. 0 म्हणजेच 9 9 म्हणजे 0. दुसऱ्या संख्ये ऑप्शनचा काय डिजिट रूट आला 8. तिसऱ्या ऑप्शनचा 7. चौथ्या ऑप्शनचा 1. आपला डिजिट रूटचा आन्सर आपल्याला काय पाहिजे होतं 9 पाहिजे होतं. जिथं आपला डिजिट रूट मिळेल तर थांबायचंय तो ऑप्शन आपल्या परीक्षेत टिक करायचा. ठीक आहे क्लिअर आहे. सेकंड क्वेश्चन करू शकाल. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे चला 682 गुणवले 89. तुमच्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 62,698. सेकंड ऑप्शन आहे 60,698. थर्ड ऑप्शन आहे 63,698. 63,698 आणि चौथा ऑप्शन आहे नन. चला चेक करा. ओके कॅल्क्युलेशन फास्ट जमतायत का नाही मेथड अप्लाय होतीये की नाही होणारच मॅडमने शिकवली म्हणल्यास ती 100% होणारच आणि तुमच्यासाठी ती इम्पॉर्टंट असणारच म्हणूनच मॅडमने क्लासमध्ये घेतलीये हो की नाही. नाहीतर आपल्याला भले मोठे मोठे चॅप्टर्स पण घेता येतील सरासरी पर्सेंटेज काही घेता येईल आपल्याला हो की नाही ज्याच्यामध्ये आपला वेळ जाईल पण आपल्या हातामध्ये काहीच उरणार नाही. असे आपण चॅप्टर चूज करतोय असे चॅप्टर आपण निवडतोय जे तुम्हाला केल्यानंतर परीक्षेमध्ये सुद्धा मार्क्स पटकन मिळतील. ओके ओके चला क्वेश्चनचा आन्सर सांगू सगळ्यांना. आता आन्सर कसं आलंय ते मला चेक करायचं ठीक आहे. 6 8 आणि 2 यांचं काय करायचंय ऍडिशन करायचंय. सांगा 6 आणि 8 किती येतात 6 आणि 6 12 12 आणि 2 14 14 अधिक 2 किती होतात 16 16 म्हणजेच किती 7. डिजिट रूट 7 प्लस 9 ला कन्सिडर करायचंय नाही करायचंय केलं तरी चालेल नाही केलं तरी पण चालेल. चला करूच नका कशाला करायचं एक्स्ट्राचं काम. 7 8 56 56 म्हणजेच किती डिजिट रूट आला 6 आणि 5 11 11 म्हणजे डिजिट रूट किती आला तुमचा तर 2 आला. आता सगळे ऑप्शन चेक करा ज्याचा डिजिट रूट 2 असेल ते तुमचं आन्सर असेल. फक्त एकच ऑप्शन आता मी चेक करणार आहे आपल्याकडे वेळ नाहीये त्यासाठी ठीक आहे. बघा 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 म्हणजेच किती 20 म्हणजेच 2 ठीक आहे. डिजिट रूट आला आपला 2. चला क्लिअर आहे इथपर्यंत जायचं पुढं. आता हे पर्सेंटेज मध्ये अप्लाय कसं होतंय आपल्याला शिकायचं बरं का. चला स्पीड जास्त वाटतेय का मला सांगा बरं स्पीड कमी करायची आहे. स्पीड जास्त वाटत असेल तर कमी करूयात का ठीक आहे स्पीड. ओके नाही बर ठीक आहे स्पीड ठीक आहे म्हणल्यानंतर चला जाऊयात पुढं. आता पुढचा क्वेश्चन 113 गुणवले 48. माझ्यासोबत लगेच पटकन वही मध्ये लगेच सॉल्व्ह करायचे तुम्हाला आता कारण खूप वेळ मॅडम झाला एक्सप्लेन करतायत हो की नाही. आता आपला आन्सर तुम्हाला आले पाहिजेत. गुणवले 616 116 सॉरी. फर्स्ट ऑप्शन आहे तुमचा 1456. सेकंड ऑप्शन आहे 1356. तिसरा ऑप्शन आहे 1321. चौथा ऑप्शन आहे 2001. चला चेक करा आन्सर. डिजिट रूट काढायचंय तुम्हाला लक्षात ठेवा. चला डिजिट रूट मेथडनी तुम्हाला जायचंय हे लक्षात ठेवा. युनिट प्लेस मेथड पण अप्लाय करू शकता पण जेव्हा एकापेक्षा जास्त दोन ऑप्शन तुमचे सेम सेम असतील युनिट प्लेसला त्यावेळेस जायचं का युनिट प्लेसनी मग नाही जायचं त्यावेळेस जायचं मग डिजिट प्लेसनी. ठीक आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता डिजिटनी जायचं की युनिटनी जायचं. युनिट जर सेम सेम असतील लास्टला ऑप्शन मध्ये
तर आपण जायचं का युनिट प्लेसनी? नाही जायचं, मग जायचं डिजिट रूट मेथड. चला ओके, आन्सर इज 3. बर चला बाकीचे, बाकीचे काय म्हणताय, काय आन्सर सांगायचंय? ऑप्शन क्रमांक 2, 3 काहीतरी म्हणा. ऑप्शन 4. बर बर चला बघायचं आन्सर कसं करायचं सॉल्व. चला बघा, कालच्या सारखा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचा होता बरं का. चला आधी इकडचे जे बरोबरच्या आधीची जी संख्या आहेत त्याचा डिजिट रूट काय येतो ते बघूयात. चला 1 अधिक 2, 1 आणि 1 सॉरी 2, 2 आणि 3 5, 5 गुणवले 4 आणि 8 किती होतात? 12, 12 म्हणजे 3 गुणवले 9 कन्सिडर करायचा नाही करायचा, इग्नोर करायचा, ठीक आहे 2. आता बघा 5 आणि 3, 5 त्रिक 15 आणि 15 दोन्ही 30, 30 म्हणजेच किती? तुमचा डिजिट रूट किती आला? 3 आला. आता इकडचा डिजिट रूट 3 आहे, म्हणजे मला सांगा या बाजूची व्हॅल्यू तुमची किती असेल? इकडचा डिजिट रूट किती असेल? 3च असेल. करेक्ट. चला आता बघा, आपल्या या एक्सच्या ठिकाणी अशी संख्या घ्यावी लागेल, इकडच्या बाजूचा सुद्धा डिजिट रूट किती येईल? तर 3च येईल. आता बघा एक्स, एक्स गुणवले 116, 116चा डिजिट रूट बघा किती येतोय? एक्स गुणवले 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8. आता मला काय करायचंय? 8 ला अशा संख्येने गुणायचंय, 8 नी अशा संख्येला गुणायचंय जो की गुणल्यानंतर माझा डिजिट रूट किती येणार आहे? 3 येणार आहे. मला सांगा कोणत्या संख्येने गुणावं लागेल म्हणजे आपला डिजिट रूट 3 येईल? चला विचार करा. 8चा पाडा तर सगळ्यांनाच येतोय. आता सांगा मला कोणत्या संख्येने गुणू म्हणजे माझा डिजिट रूट 3 येईल? चला फास्ट ट्राय करा सगळ्यांनी. बर 7 8 56, 56 6 11, 11 म्हणजे 2 येतात 9, 6 8 सख 48, 48 म्हणजे 12, 12 म्हणजेच 3. ओके करेक्ट. चला बघा, ज्यावेळेस तुम्ही 8 ला 6 नी गुणता, कितना गुणता? 6 नी गुणता, त्यावेळेस तुमचं उत्तर किती येतंय? 8 सख 48, 48 म्हणजे तुमचा डिजिट रूट किती येतोय? बघा 8 आणि 4 12, 12 म्हणजे 3. आता मला काय करायचंय? या क्वेश्चन मध्ये, या ऑप्शन मध्ये असं ऑप्शन चेक करायचं आहे ज्याचं की तुमचा डिजिट रूट किती असेल? सांगा आता मला, ऑप्शन मध्ये असलेल्या संख्येचा डिजिट रूट किती असला पाहिजे? 3 की 6 की 8? फर्स्ट ऑप्शन आहे 3, सेकंड ऑप्शन आहे 6 आणि थर्ड ऑप्शन आहे 8. मला सांगा तुमच्या आन्सर मधला ऑप्शनचा डिजिट रूट काय असला पाहिजे? 3 6 की 8? विचार करा व्यवस्थित. नो, 3 म्हणणारे रॉंग आहे, कारण की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि ही 6 जी आहे व्हॅल्यू ती आपण कशाची काढलीये? एक्स ची व्हॅल्यू काढलीये. मॅडम पुन्हा घ्या ना, हे उदाहरण समजलं नाही. ओके चालेल, परत घेऊयात. बघा आपण या एक्स ची व्हॅल्यू काढली, युनिट प्लेस मध्ये आपण जशी एक्स ची व्हॅल्यू काढली होती सेम तेच आपण डिजिट रूट मेथड मध्ये या एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे. चेक काय केलं? इथपर्यंत सगळ्यांना समजलं? इकडच्या बाजूचा मी काय काढला? डिजिट रूट काढला. किती आला माझा डिजिट रूट? 3 डिजिट रूट आला. आणि आता मला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? तर एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. पण 116चा मी डिजिट रूट काढू शकते. किती येणार आहे? 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8. म्हणजे मला काय करावं लागेल? 8 न अशा संख्येला गुणावं लागेल. काय? 8 न मला गुणावं लागेल जो की गुणावं लागेल की 3 येणार आहे. मग आपण व्हॅल्यू कशाची काढतोय हेच शोधतोय की नाही? आपल्याला ऑलरेडी माहितीये डिजिट रूट किती असणार आहे इकडचा, इकडचा पण 3 असणार आहे, इकडचा पण 3 असणार आहे, कारण मध्ये चिन्ह कशाचं आहे? इक्वलचं चिन्ह आहे. इकडची जेवढी व्हॅल्यू असणार आहे तेवढी तिकडच्या बाजूची व्हॅल्यू असणार आहे. आता बघा मला माहित झालं की 8 ला मी काय केलं? 6 न गुणून पाहिलं. 8 सख 48, 48 मी डिजिट रूट चेक केला तर त्याचा डिजिट रूट 3च येत होता आणि मला डिजिट रूट किती पाहिजे? 3 पाहिजे. मला समजलं की आता मी 6 ज्यावेळेस मी 8 ला गुणते
त्यावेळेस माझा डिजिट रूट 3 येतोय, तर मग माझी एक्स ची व्हॅल्यू काय असेल, माझ्या एक्सच्या डिजिट रूटची व्हॅल्यू काय असेल, तर 6 ही माझ्या डिजिट रूटची व्हॅल्यू असणार आहे. चला सगळे ऑप्शन चेक करा, मला सांगा आता यातला डिजिट रूट 6 असणारी संख्या कोणती आहे. आता आन्सर चुकलं नाही पाहिजे बरं का कोणाचंच. या सगळ्या ऑप्शन मध्ये डिजिट रूट 6 असणारा ऑप्शन कोणता आहे, चला चेक करा. ओके, मग काय चूक केली होती तुम्ही सगळ्यांनी, माझ्या लक्षात नाही आलं. चला मग अशी कुठं बरं चुकला होता मग. चला हा ऑप्शन जर क्वेश्चन जर चुकला असेल तुमचा, तर काय करायचं, एक वेळ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. चला फास्ट स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपल्या फोन मध्ये नोट्स शेअर राहतील, स्टोअर राहतील. सॉरी, डन. आता मला पर्सेंटेज मध्ये तुम्हाला हे घेऊन पाहायचंय आणि स्क्वेअर मध्ये पण सुद्धा मला त्याचा वापर कसा होतो हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. ठीक आहे, पुढचे 5 मिनिट, लास्ट 5 मिनिटामध्ये या दोन्ही गोष्टी आपण फास्ट मध्ये शिकून घेऊयात. चला सगळ्यांनी बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा, 112चा वर्ग अधिक 142चा वर्ग मला काढायचा आहे. ठीक आहे, आता हे वर्ग काढण्यामध्ये आपल्याकडे वेळ आहे का तेवढा, नाही. मग आता आपण वापरायची कोणती मेथड, डिजिट रूट मेथड. कशी वापरायची हे पाहूयात आपण. त्याआधी ऑप्शन घेऊयात. चला फर्स्ट ऑप्शन आहे 72,708. सेकंड ऑप्शन आहे तुमचा 72,701. थर्ड ऑप्शन आहे 30,104 आणि चौथा ऑप्शन आहे तुमचा 32,804. चला मेथड कोणती यूज करायची आहे, डिजिट रूट. आता काय करायचा, या संख्येचा पहिल्यांदा डिजिट रूट घ्या. बघा 1 अधिक 2, 1 अधिक 1 2 आणि 2 अधिक 2 4. आपला 4चा वर्ग तर सगळ्यांना माहितीये, 112चा वर्ग कोणालाच माहित नाहीये, पण 4चा वर्ग सगळ्यांनाच माहित आहे, हो की नाही. आता बघा प्लस काय करायचं, इकडच्या संख्येचा आपला डिजिट रूट घ्यायचा. घ्या बरं, 1 अधिक 4 5, 5 आणि 2 7. 7चा वर्ग सुद्धा सगळ्यांना माहितीये. आता काय करायचे आपल्याला, तर 4चा वर्ग किती येतो, 16 येतो, बरोबर का. आणि 7चा वर्ग किती आहे, 49 आहे. या दोन संख्यांचं कॅल्क्युलेशन करून पहा, किंवा डायरेक्टली तुम्ही इथं 9ला इग्नोर केलं तरी तुमचा आन्सर बरोबर येणारच आहे, हे लक्षात ठेवा. चला बघा, 1 आणि 6 काय करू शकता, याला आणखी लहान करून घेऊयात. आपल्याला तसंही डिजिट रूटच काढायचा आहे. बघा 1 आणि 6 किती होतात, 7. आणि 9ला इग्नोर करा, प्लस 4 करून टाका. 7 आणि 4 किती येतात सांगा मला, 7 आणि 4 7 आणि 4 येतात 11, बरोबर की नाही. आणि 11चा डिजिट रूट किती येतो, तर 2 येतो, हो की नाही. 1 अधिक 1 2 येतो, डिजिट रूट किती आहे, 2 आहे. मला माहित नाही या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पण माझ्या हे लक्षात आलं की जे काही उत्तर असणार आहे त्याचा डिजिट रूट किती असणार आहे तुमचा, 2 असणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं. तुम्ही काय केलंय, सिंपल फक्त प्रत्येक संख्येचा डिजिट रूट घेतलाय आणि त्या डिजिट रूट मेथडने तुम्ही गेलेला आहात. तुम्हाला तुमचा आन्सर समजलं नाहीये, मी 100% सांगते तुम्हाला आन्सर समजलंच नाहीये, पण तुम्हाला समजलंय काय, तर तुमच्या आन्सर मध्ये असणार काय आहे हे तुम्हाला मी सांगतेय. ठीक आहे, आता बघा डिजिट रूट तुमचा किती असणार आहे, 2 असणार आहे. प्रत्येक ऑप्शन चेक करा, बघा बरं कोणत्या ऑप्शन मध्ये तुमचा डिजिट रूट 2 येतोय. चला चेक करा सर्वांनी, डिजिट रूट 2 असणारा ऑप्शन कोणता. शांत बसायचं नाही, आपण क्लास करतोय कशासाठी, आपल्याला काहीतरी जमावं, काहीतरी माहीत व्हावं नवीन. आपला जो अभ्यासाचा वेळ आहे तो थोडस रिफ्रेशमेंट मिळावी आणि कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी आपल्या रिवाइज व्हाव्यात, यासाठी आपण क्लास करतोय की नाही. मग आन्सर केलं पाहिजे सगळ्यांनी. चला बघा सगळे ऑप्शनचे डिजिट रूट चेक करा. सगळ्यांचे डिजिट रूट सांगू तुम्हाला, तुमचे पण हे चालेल का, एक वेळेस चेक करून घ्या. चला फर्स्ट ऑप्शनचा डिजिट रूट येतोय 2, सेकंड ऑप्शनचा तुमचा डिजिट रूट असेल 4, थर्ड ऑप्शनचा तुमचा डिजिट रूट असणार आहे 8. जर तुम्हाला डिजिट रूट काढता येत नसेल तर लेक्चर आणखी एक वेळेस पहा, पण ही मेथड तुम्हाला जमलीच पाहिजे, कारण परीक्षेमध्ये क्वेश्चन्स विचारतात आणि ज्यावेळेस क्वेश्चन विचारले जातील त्यावेळेस आपले मार्क्स आपल्या हातातून जाता कामा नयेत. ठीक आहे, बघा आपला डिजिट रूट किती आहे, 2 आहे. डिजिट रूट 2 असणारा ऑप्शन किती आहे, फक्त एक ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर आहे ही मेथड, सांगा मला क्लिअर आहे का, परत एक वेळ समजून सांगायचं आहे. क्लिअर, क्लिअर असेल तर पुढे जाऊयात, आपल्याला लास्ट एक क्वेश्चन घ्यायचा आहे. ओके क्लिअर आहे सगळ्यांना.
ठीक आहे, क्लिअर असेल तर एक वेळ स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. चला, आता मला पर्सेंटेज मध्ये डिजिट रूट अप्लाय करायचा आहे, कसा करायचा आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. पर्सेंटेज, हा ठीक आहे, टक्केवारी. टक्केवारीमध्ये मी आता डिजिट रूट अप्लाय करायला शिकणार आहे. क्वेश्चन आहे 32% ऑफ. चला क्वेश्चन बघा. आता मला काय करायचंय, 9263 या संख्येचं मला काय करायचंय, 32% काढायचंय. ऑफचा अर्थ काय, ऑफ म्हणजे चा, हो की नाही. चाचा अर्थ काय, तर मल्टिप्लिकेशन. लक्षात ठेवायचं, जेव्हा केव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये ऑफ येईल किंवा मराठीमध्ये चाची असं येईल, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन करायचं असतं. बघा आता 32% लिहि. पर्सेंट म्हणजे काय, 100. टक्के म्हणजे काय, 100%. किती असतात, खालती आपल्याला किती लिहावं लागतात, 100 लिहावे लागतात. पहिल्यांदा आपला तुम्हाला फक्त व्यवस्थित हे इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. हे मेन तुमचं काम आहे. ठीक आहे, लिहिता आलं पाहिजेच. 32 ऑफ म्हणजे काय, गुणवले 9263. पण इथं चिन्ह कशाचं आहे, टक्के. टक्के म्हणजे किती, 100. चला आता हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचे. कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचे तुम्हाला, तर डिजिट रूट मेथड या वेने तुम्हाला जायचं आहे. आता बघा, 32 गुणवले 9263 करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. काय करायचं, डिजिट रूट काढून घ्यायचा. तुम्हाला मी ऑप्शन देऊ का, ऑप्शन नंतर देते, पण आता आधी सॉल्व्ह करायला शिकवते. चला बघा, 3 आणि 2 किती होतात, 5. गुणवले 9 ला काय करायचं, इग्नोर करायचंय. 6 आणि 3 किती होतात, 9. इग्नोर करून टाका 9 ला. परत 2 छेदस्थानी 1. आता काय करायचंय बघा, 10 छेदस्थानी 1. मला सांगा तुमचं उत्तर काय असेल, 10 असेल की नाही. 10 म्हणजेच किती, उत्तर सांगा मला तुमचं काय असेल, डिजिट रूट काय असेल, 1 असेल. करेक्ट, समजते सगळ्यांना. काय केलं आपण, सिम्पली फक्त प्रत्येक संख्येचा डिजिट रूट घेतला आणि जे काही तुम्हाला करायला सांगितले तेच करून त्या संख्येचा परत आणखी डिजिट रूट घेतला आणि प्रश्नामध्ये आपल्या उत्तरामध्ये डिजिट रूट काय संख्या असणार आहे, कोणती संख्या असणार आहे, हे आपण विदिन सेकंड्स आपण आन्सर आपलं काढलेलं आहे. मला सांगा, हा क्वेश्चन लास्टचा समजलाय का. टक्केवारीमध्ये तुम्ही आता आपला डिजिट रूट मेथड अप्लाय करू शकाल का. सगळ्यांनी काय करायचे, आज जे आपण ज्या टाइपचे क्वेश्चन घेतलेले आहेत, खालचे 0 0 कट करायचे चालेल, कारण की त्याची व्हॅल्यू अशी पण शून्यच आहे. डिजिट रूट मध्ये शून्याची व्हॅल्यू 9, 9 ची व्हॅल्यू 0. मग अशीच आपण पाहिला रूल. समजले सगळ्यांना. आता काय करायचंय, सगळ्यांसाठी एक काम आहे, थोडासा होमवर्क आहे, हो की नाही. शाळेत जसा होमवर्क आपण तुम्ही देणार आहे सगळ्यांना, तसा सगळ्यांसाठी आज मी होमवर्क देणार आहे. चला, होमवर्क काय आहे, तर आपण आज ज्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहिलेले आहेत, तुमच्याकडे जे काही बुक असेल, कोणतंही बुक, ठीक आहे, कोणत्याही पब्लिकेशनचं बुक असेल मॅथचं, तर त्यामध्ये अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स येणार आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही DR मेथडनी काय करायचे, सॉल्व्ह करायचे आणि तुमचे आन्सर करेक्ट येतात की नाही पाहायचे. चला, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स अजून बूस्ट होईल, तुम्ही थोडेसे आणखी इन्स्पायर व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. आन्सर काय आहे ऑप्शनचं, चला मी तुम्हाला डिजिट रूट सांगितलंय, आन्सर सांगितलंच नाहीये. चला आन्सर तुम्ही काढा आता. शिक्षक तुम्ही होणार आहात, मी तुम्हाला ट्रिक सांगितलीये. क्वेश्चनचा आन्सर सांगा तुम्ही मला. चला, मला तुम्ही काय करायचंय, या क्वेश्चनचा आन्सर फोटो पाठवायचा आहे, फोटो पाठवू शकतात. चला, सगळ्यांकडे आहे वेळ, सगळ्यांनी मला फोटो पाठवायचा आहे. मॅडम हे कसं करू, मॅडम ते कसं करू, मॅडम मला नोट्स मिळाल्या नाहीत, मॅडम मी बुक कोणतं रेफर करू, मॅडम मला ह्या बुक मधलं समजलं नाही, मॅडम तुम्ही त्या बुकची मला प्रिंट पाठवा. या सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पडण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला आपल्या फॅकल्टीकडनं मिळता आहेत, आपल्या मिशन टीईटी मध्ये प्रत्येक टीचर्स कडनं ज्या गोष्टी तुम्हाला मिळता आहेत, त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा. परत सांगतेय, काय मिळत नाहीये या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तर तुम्हाला आपल्याकडनं, आमच्याकडनं सध्याला काय मिळतंय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण एकाच वेळी तुम्ही सगळ्याच विषयांचा अभ्यास करणार का, मला सांगा बरं, करू शकता का, शक्य आहे का. मग जे सध्याला तुमच्या चालू आहे, ज्या टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, ज्या नोट्स आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, त्यावरती लक्ष द्या. ठीक आहे, काय मिळालं नाहीये,
याचा विचार करून आम्हालाही परेशान करू नका, तुम्हीही परेशान होऊ नका, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवणे हे आमचं काम आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवण्याचं आमचंच काम आहे. आम्हीच ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, कारण की आम्ही असं ठरवलंय की येणारे जे भावी शिक्षक असतील ते आमच्या मिशन टीईटी मधले असतील. त्यांचा यशामध्ये आमचा थोडासा तरी खारीचा वाटा असेल, असा प्रयत्न आम्ही करतोय. तर तुम्ही आमच्या प्रयत्नांना साथ द्या. आणि काय करायचंय, ज्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये त्यांच्यासाठी एक लास्ट बट नॉट लिस्ट अशी एक छोटीशी न्यूज. ठीक आहे, आता ही गुड न्यूज काय आहे ते बघा. भरपूर विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झाले. त्यांनी ऍडमिशन किती प्राइस मध्ये केले? 499 मध्ये, हो की नाही? आज प्राइस आपण किती केली आहे? 599 केली आहे 12च्या नंतर. पण आज जे आपल्या लाईव्ह क्लासमध्ये प्रेझेंट आहेत, आज जे आपल्या लाईव्ह क्लासमध्ये प्रेझेंट आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी जर आज रात्री 12 पर्यंत ऍडमिशन केलं तर त्यांना मी 599 मध्ये न घेता त्यांना मी 499 मध्ये त्यांचं जे ऍडमिशन आहे ते राम सरांना घ्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे काय करायचंय, लाईव्ह क्लासमध्ये प्रेझेंट असलेले, टेस्ट सिरीजला ऍडमिशन अजून नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 499 मध्ये 12च्या आत आपला प्रवेश फिक्स करायचा आहे. ठीक आहे, चला, कोणाला काही बोलायचंय, कोणाला काही विचारायचंय आणखीन? क्लिअर आहे सर्वांना? ओके, चला आजसाठी थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, टेक केअर. चला, बाय सर्वांना. बाय करण्यासाठी सगळ्यांचे माइक्स ऑन करते. चलो, बाय बाय सर्वांना. सर्वांना. बाय बाय बाय. बाय. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.